नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. मागील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 9.3 मधील 1 ते 10 प्रश्न अभ्यासलेले होते. आज आपण त्यापुढील म्हणजे 11 पासूनचे प्रश्न अभ्यासू. प्रश्न 11 बघा. पल्लवीचा जन्म 2018 या वर्षी सोमवारी झाला. पंकजचा जन्म 2022 या वर्षी त्याच तारखेला झाला. तर त्यांच्या जन्मदिवशी कोणता वार होता? आता बघा, पल्लवीचा जन्म 2018ला झाला. म्हणजे 2018 ते 2019 पर्यंत एक वार. सामान्य वर्षात सामान्य वर्षात वार जो त्या तारखेचा वार आहे तो एक दिवस पुढे जातो. म्हणजे 2018 ते 2019मध्ये त्याच तारखेला एक दिवस पुढे जाईल. 2019 ते 2020 2019 ते 2020 याच्यामध्ये 2019 हे सामान्य वर्ष आहे, त्यामुळे त्याच तारखेला एक दिवस पुढे जाईल. परत 2020 हे काय लीप इयर आहे. 2020ला 4ने भाग जातो, म्हणजे ते वर्ष लीप वर्ष आहे. म्हणजे 2020 ते 2021 लीप वर्षामध्ये त्याच तारखेचा वार 2 दिवस पुढे जातो आणि सामान्य वर्षामध्ये 1 दिवस पुढे जातो. या 2020 ते 2021मध्ये 2 दिवस पुढे जाणार आणि 2021 ते 2022 तर पंकजचा जन्म 2022 या तारखेला त्याच दिवशी झाला आहे. तर म्हणजे आपल्याला 2022 पर्यंत पाहायचं आहे. 2021 ते 2022मध्ये 1 वर्षानं झाला. म्हणजे एकूण किती दिवस पुढे गेला? 1, 2, 3, 4 आणि 5 दिवस पुढे गेला. त्या दिवशी कुठला वार होता? 2018ला त्या तारखेला सोमवार होता. सोमवार अधिक 5 बरोबर कुठला वार येते? सोमवाराच्या पुढे 5 दिवस. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे शनिवार येईल. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 12 बघा. 7 फेब्रुवारी 2016 रोजी रविवार होता. तर पुढीलपैकी कोणत्या वर्षी त्याच दिवशी रविवार होता? आता 2016 त्याच दिवशीचा तोच वार येण्यासाठी त्याच दिवशी रविवार होता. त्याच दिवशीचा तोच वार येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 7 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे आणखी 7 दिवसांनी तोच वार येईल. मग 7 दिवस पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल? 2016 कुठलं वर्ष? लीप वर्ष. म्हणजे 2016 ते 2017 किती 2 दिवस तो वार किती दिवस पुढे जाईल? 2 दिवस पुढे जाईल. 2017 ते 2018 1ने पुढे जाईल, कारण सामान्य वर्ष आहे. 2018 ते 2019 1ने पुढे जाईल. 2019 ते 2020 1ने पुढे जाईल. किती झाले आता? 2 आणि 1 3 आणि 4 आणि 5 6 झाले. आता 2020 ते 2021 2020 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे लीप वर्षात 2 दिवस पुढे जातो. इथं 2 हे 2016 पण लीप वर्ष आहे, त्यामुळे तिथं पण 2 दिवस पुढे जाते. वार तो त्या तारखेचा वार 2 दिवस पुढे जातो आणि इतर सामान्य वर्षात त्या दिवशी 1-1ने पुढे जातात. एकूण 7 दिवस झाले. म्हणजे 2021 ह्या साली त्याच दिवशी रविवार असेल. कविताचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला. तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? आता 10 सप्टेंबर 1993ला झालं आहे. आणखी 5 वर्षांनी 5वा वाढदिवस म्हणजे आणखी 5 वर्षांनी कुठलं इयर असणार आहे? कुठलं वर्ष असणार आहे? 1998 असणार आहे. मग 98 ह्या वर्षी कोणता वार असेल हे विचारले. म्हणजे 10 सप्टेंबर 1998ला कोणता वार असेल? बघा, 1993 ते 1994 हा सामान्य वर्ष 1993, म्हणजे त्या वर्षीचा वार 1 दिवस पुढे जाईल. परत 1994 ते 1995 सामान्य वर्ष आहे, 1 दिवस पुढे जाईल. 1995 ते 1996 1 दिवस पुढे जाईल. 1996 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो, लीप वर्ष आहे. त्यामुळे इथं 1996 ते 1997 वार किती दिवसांनी पुढे जाईल? लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे जातो, म्हणजे 2 दिवस पुढे जाईल. 1997 ते 1998 वार 1 दिवसाने पुढे जाईल. म्हणजे टोटल किती दिवस पुढे जाईल? हे 3 4 5 आणि 1 6 दिवस पुढे जाईल. म्हणजे
शुक्रवारपासून 6 दिवस पुढे शुक्रवार अधिक 6 दिवस म्हणजे कोणत्या वार येते? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार येते. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 14 बघा. जर 2013 या वर्षाची सुरुवात मंगळवारने होत असेल तर पुढीलपैकी कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होईल? या मंगळवारपासून दुसऱ्या मंगळवारपर्यंत जाण्यासाठी म्हणजे 7 दिवस होतात. म्हणजे 7 दिवसाने तो वार पुढे जायला पाहिजे. म्हणजे आता 2013 ते 2014 सामान्य वर्ष, त्यामुळे 1 दिवसाने पुढे जाईल. 2014 ते 2015 सॉरी 1 दिवसाने पुढे जाईल. 2015 ते 2016 1 दिवसाने पुढे जाईल. 2016 लीप वर्ष, त्यामुळे लीप वर्षात 2 दिवसाने पुढे जाईल. म्हणजे 2016 ते 2017 यामध्ये 2 दिवसाने पुढे जाईल. 2017 ते 2018 1 दिवसाने पुढे जाईल. आणि 2018 ते 2019 1 दिवसाने पुढे जाईल. म्हणजे हे 7 दिवस झाले का बघा. 3 आणि 2 5 6 आणि 7 म्हणजे 7 दिवसाने 7 दिवस पूर्ण झाले म्हणजे त्याच वारी मंगळवार येईल. म्हणजे कुठल्या वर्षी येईल? 2019ला देईल. प्रश्न 15 बघा. 5 सप्टेंबर 1960ला स्थापन झालेल्या महाविद्यालयाचा अमृत महोत्सव केव्हा साजरा होईल? 5 सप्टेंबर. अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 75 वर्षांनी. 75 वर्षांनी साजरा केला जातो. मग 5 सप्टेंबर 2060 पासून पुढे 75 वर्ष. 1960 पासून ते 2000पर्यंत किती वर्ष झाले? इथे 40 वर्ष होतात. राहिले किती? 35 वर्ष. म्हणजे 2000 ते 2035 पर्यंत किती होतील? 35 वर्ष होतील. मग 40 आणि 35 75. म्हणजे 5 सप्टेंबर 2035ला अमृत महोत्सव होईल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 16 बघा. 29 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार होता. तर पुढील पैकी कोणता वार त्या वर्षीच्या जून महिन्यात 5 वेळा आला? 30 दिवसाचा जर महिना असेल तर 30 दिवसाच्या महिन्यात 30 दिवसाच्या महिन्यात काय होतं? 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार हे 2 वार 5 वेळा येतात. आता बघा 1 जूनला बघा कुठला वार येते आपण. तो 1 जूनला आणि 2 जूनला जे वार येतात ते 5 वेळा येतात. आता बघा 29 फेब्रुवारी 2020ला शनिवार. आता फेब्रुवारीनंतर मार्च महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. मार्च महिना 31 दिवस. एप्रिल महिना 30 दिवस. मे महिना 31 दिवस. आणि 1 जूनचा पाहिजे आपल्याला. 1 जूनचा 1 दिवस. फक्त जून महिन्यातला 1च दिवस पकडायचा. किती होतात टोटल? 3 त्रिक 9 93 दिवस. 93 दिवसाला काय करायचं आपल्याला? किती आठवडे येतात हे बघायचं. त्यासाठी काय करायचं? 93ला 7ने भागायचं. 7 एके 7. 7 त्रिक 21. म्हणजे बाकी किती उरते? 2 उरते. म्हणजे मंगळवारच्या पुढचा शनिवारच्या पुढचा 2 वार जाणार. शनिवार, रविवार आणि सोमवार. सोमवारी 1 तारखेला सोमवार आहे. 1 जूनला सोमवार आणि 2 जूनला मंगळवार. 1 जूनचा आणि सोमवार आणि मंगळवार 5 वेळा येतील. पर्यायात सोमवार नाही, मंगळवार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 17 बघा. सन 2013चा कामगार दिन सोमवारी होता. तर सन 2024चा शिक्षण दिन कोणत्या वारी होता? 2013चा कामगार दिन म्हणजेच कामगार दिन कधी असतो? 1 मेला. 1 मे कामगार दिन. त्याच दिवशी हे पण एक महाराष्ट्र दिन पण असतो. आणि शिक्षण दिन कधी असतो? 11 नोव्हेंबर. शिक्षण दिन. आता बघा 1 मे 2013 ते 1 मे 2014 हा सामान्य वर्ष आहे. 2013 ते. त्यामुळे तो वार 1 दिवसाने पुढे जाईल. म्हणजे 1 मे 2014ला कुठला वार असेल? मंगळवार असेल. 1 मे 2014ला मंगळवार. आता 1 मे पासून ते 11 नोव्हेंबरपर्यंतचे किती दिवस येतात ते काढू. आता बघा
मे महिन्यातल्या 31 दिवस असतात, परंतु हा एक एक दिवस गेला, म्हणजे मे महिन्यातले 30 दिवस. जून महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून महिना 30 दिवसाचा. जुलै महिना 31 दिवसाचा. ऑगस्ट महिना 31 दिवसाचा. सप्टेंबर 30 दिवसाचा. ऑक्टोबर 31 दिवसाचा. आणि नोव्हेंबरमधले किती दिवस? 11 नोव्हेंबर. 11 दिवस. टोटल दिवस किती होतात बघा? 4. 3 1 3 3 7 3 3 4 12 3 5 15 3 6 18 आणि 19. 194 दिवस. 194ला पण काय करायचं? वार करण्यासाठी 7ने भागायचं. 7 2 14. 9 मधून 4 गेले, किती राहिले? 5 राहिले. 7 7 49. 5 उरले. म्हणजे तो वार 5 दिवस पुढे जाईल. मंगळवारपासून 5 दिवस पुढे. मंगळवारपासून नाही बघा, बुधवारपासून. कारण 2014चा फेब्रुवारी महिना जातो, ओलांडतो. म्हणजे 2014 हे लीप वर्ष आहे आणि त्याचं 14 फेब्रुवारी महिना आपण ओलांडून पुढे जातो. 14 फेब्रुवारी महिन्याच्या अलीकडची तारीख असेल तर एक वार पुढे आपण केला असता, मंगळवार आला असता. परंतु फेब्रुवारी महिना ओलांडून आपण कुठे जातो? नोव्हेंबर महिन्यापर्यंत जातो. त्यामुळे 2 वार पुढे ढकलायचं. म्हणजे मंगळवार, बुधवार. बुधवारपासून पुढे 5 दिवस. बुधवार प्लस 5, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार येतो. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. रौनक शिल्पापेक्षा 123 दिवसांनी मोठा आहे. रौनकचा जन्म लीप वर्षाच्या मार्च महिन्यात गुरुवारी झाला असल्यास शिल्पाच्या 3ऱ्या वाढदिवसा दिवशी कोणता वार येईल? अशा 123 दिवस म्हणजे किती आठवडे आणि किती दिवस उरतात, शिल्लक राहतात बघू. 123 दिवसला 7ने भागायचं. 7 1 7. 7 आणि 5 12. म्हणजे 12तून 7 गेले, 5 वर राहिले, वरून घेतले 3. 7 7 49. 53मधनं 49 गेले, किती राहिले? 4 राहिले. म्हणजे 17 आठवडे आणि हे वरचे असतात भाग करायला आठवडे आणि 4 दिवस. म्हणजे गुरुवारच्या पुढे 4 दिवस अधिक 4 दिवस. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. क्रमांक 19 पहा. पुढीलपैकी कोणत्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते? 29 दिवस फेब्रुवारी महिन्याच्या कुठल्या वर्षी असतात? ज्या वर्षी लीप वर्ष असेल त्यावेळेस. आता लीप वर्ष कसं ओळखायचं? ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो ते वर्ष लीप वर्ष आहे. आणि जर शतक वर्ष असेल, असं 1900 येते, तर त्यांना 400ने भाग जावं लागतो. आता आपण प्रत्येक पर्याय चेक करून बघू. 1900 शतक वर्ष म्हणजे याला 400ने भाग गेला पाहिजे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 4ने 4च्या पाड्यात 19 आहे का? नाही. म्हणजे 4ला 19ने पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे पहिला पर्याय योग्य नाही. तर दुसरा बघा, 1950ला 4ने भाग जायला पाहिजे. 4 चौक 6. 3 उरले. 4 8 32. 3 उरले. 4 9 27. बाकी उरते 3. म्हणजे ह्याला पण दुसरा पण पर्याय योग्य नाही. आता 1994 बघा, तिसरा पर्याय चेक करू. 4 चौक 16. वजाबाकी आले 3. 4 9 36. 38मधनं 36 गेले, 2 राहिले, वरून घेतले. 4 सख्ख 24. म्हणजे 1984ला 4ने पूर्ण भाग जातो. म्हणजे हे लीप वर्ष आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 20 बघा. पुढीलपैकी कोणत्या महिन्यात एकही वार 5 वेळा आला नाही? आता जानेवारी 2016, एप्रिल 2018, फेब्रुवारी 2015 आणि सप्टेंबर 2020. आता याच्यामध्ये बघा, फेब्रुवारी 2015 हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात दिवस किती असतात? 28 दिवस असतात. मग 28ला जर 7ने भागितले बघा, 7 चौक 28 पूर्ण भाग जातो, बाकी उरत नाही काहीच. म्हणजे 4 ते वारा किती वेळा येतात? प्रत्येक वार 4 वेळा येतो. 7ने भागितले 28 दिवसाचा आहे महिना असल्यामुळे.
प्रत्येक वार किती वेळा येतो? 4 वेळा येतो. त्यामुळे फेब्रुवारी 2015मध्ये एकही वार 5 वेळा येणार नाही. प्रश्न 21 बघा. एका लीप वर्षामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी शनिवारी येत असेल तर त्या पुढील वर्षात स्वातंत्र्यदिनी कोणता वार असेल? आता लोकमान्य टिळक पुण्यतिथी कुठल्या वारी असते? 1 ऑगस्टला. 15 ऑगस्टला कुठला वार येते ते काढायचं. 1 + 7 8. 8 ऑगस्टला पण शनिवारच. 8 ऑगस्ट शनिवार. 8 + 7 15. 15 ऑगस्टला पण कुठला वार असेल? शनिवारच. आता पुढील वर्ष म्हटल्यावर काय करायचं? 1 दिवस वार पुढे जातो म्हणजे 15 अधिक काय शनिवार अधिक 1 म्हणजे रविवार. म्हणजे पुढील वर्षात काय होईल? 1 वार पुढे जाईल, त्यामुळे रविवार येईल. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. 22वा प्रश्न बघा. वर्षातील किती महिन्यामध्ये प्रत्येकी 30 दिवस असतात? बघा आता. जानेवारीमध्ये 31 दिवस, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29, मार्चमध्ये 31, एप्रिल 30 दिवस, मेमध्ये 31, जूनमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोंबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31. म्हणजे किती कुठल्या कुठल्या महिन्यात 30 दिवस असतात? एप्रिल 1, 2, 3 आणि 4 महिन्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रियाचा 3रा वाढदिवस 28 मार्च 2014 रोजी शुक्रवारी होता, तर तिचा 15व्या वाढदिवशी कोणता वार असेल? 15वा वाढदिवस कधी असेल? 2014ला कितवा? 3रा वाढदिवस. तिचा 15वा वाढदिवस कधी असेल? हे 3 वर्ष आणि पुढचे मग 12 वर्ष. 2014च्या पुढचे 12 वर्ष म्हटल्यावर किती कुठल्या वारी असेल? 2026ला तिचा 15वा वाढदिवस असेल. 15वा. आता बघा याच्यामध्ये हे 2014 ते 2026पर्यंत हे 12 वर्ष आणि म्हणजे 12 वर्षामध्ये एक वार एक दिवस पुढे जातो. प्रत्येक वर्षामध्ये सामान्य वर्षी 1 वाराने पुढे जातो आणि याच्यामध्ये लीप वर्ष कुठले कुठले येतात बघू आता. त्या फक्त लीप वर्षामध्ये 2 वर्ष पुढे जातो. म्हणजे लीप वर्ष किती आहेत बघा. 2016 लीप वर्ष येते, 2020 लीप वर्ष येते आणि 2024 हे 3 लीप वर्ष येतात. म्हणजे 12 दिवस आणि 12 आणि हे 3 दिवस एकूण 15 दिवस वार पुढे जाणार. 15 दिवस म्हणजेच 15ला 7ने भागितले, बाकी किती उरते? 7 दूनी 14. म्हणजे तो वार 1 दिवसाने पुढे जाणार. म्हणजे शुक्रवारचा शनिवार होणार. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता प्रश्न 24 बघा. 18 मे या दिवशी शनिवार असेल तर पुढीलपैकी कोणता वार त्या महिन्यात 4 वेळा येईल? आता बघा, आता मे महिना 31 दिवसांचा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार काय होतो? वार हे 3 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि बाकीचे ह्या 3 तारखेपासून 4 तारखेपासून ते पुढचे वार किती वेळा येतात? 4 वेळा येतात. 4 तारखेपासूनचे पुढचे वार 4 वेळा येतात. आता बघा, 18 मेला शनिवार. 18 + 7 म्हणजे 11 तारखेला पण शनिवार असेल. 11 + 7
11तून 7 गेले, किती राहिले? 4 राहिले. म्हणजे 4 तारखेला पण शनिवार असेल. म्हणजे 4 तारखेपासूनचे वार किती कुठले असतात? किती वेळा असतात? 4 वेळा असतात. म्हणजे बघा, 3 तारखेला कुठला वार असणार आहे? शुक्रवार. 2 तारखेला गुरुवार आणि 1 तारखेला कुठला वार असणार आहे? बुधवार. म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 3 वार 5 वेळा येतात. इतर वार 4 वेळा येतात. म्हणजे हे पर्याय बुधवार 5 वेळा, गुरुवार 5 वेळा आणि शुक्रवार 5 वेळा. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त दुसरा बरोबर आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी बुधवार होता. तर 28 फेब्रुवारी 2018 रोजी कोणता वार होता? आता याच्यामध्ये 2024 ते 2018 यांच्या दरम्यान 2020 हे लीप वर्ष आहे. म्हणजे लीप वर्षात फक्त वार 2 वेळा पुढे जातो. इतर सामान्य वर्षात 1 वेळा पुढे जातो. म्हणजे 2018 ते 2024पर्यंत बघा किती वर्ष येतात? 6 वर्ष आणि लीप वर्षाचा अधिक 1 वर्ष. सामान्य वर्ष 5 आणि लीप वर्ष 1, म्हणजेच टोटल किती झाले? 7 दिवस पुढे जातं. म्हणजे तोच वार यायला पाहिजे, बुधवारच. बघा, 2018 1 ते 2019 1ने, 19 ते 2020 1ने पुढे जाणार. 20मध्ये 20 ते 21 2ने पुढे जाणार. 21 ते 22 1ने आणि 22 ते 23 1ने आणि 23 ते 24 1ने, असे टोटल झाले 7. म्हणजे तोच वार येणार. 7 दिवस म्हणजेच तोच वार बुधवारच येणार. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. अशा प्रकारे हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.